मागील वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जोमात असलेली पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली होती. सोयाबीन पिकाचा तर काही ठिकाणी अक्षरशः धुराळा झाला होता. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात होते. हे पाहून शासनाने हे दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर करून 25% विमा अग्रिम दिला होता. सरसकट सर्वांना अग्रिम दिला होता आणि दुष्काळ अधिक गडद झाला होता. उत्पादन अत्यंत खाली गेले होते. यामुळे यावर्षी सर्व शेतकऱ्यांना उर्वरित 75% विमा मिळणार म्हणून शेतकरी वाट पाहत होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच 75% विमा मिळणार असे पुढारी देखील सांगत होते. परंतु बीडमध्ये पंकजाताई यांचा पराभव झाला आणि सरकार विरोधी खासदार म्हणून बजरंग सोनवणे यांची वर्णी लागली. त्यामुळे मग विम्यावर कोणी नंतर बोललेच नाही. शेतकरीच एकमेकाला विचारत आहेत विमा कधी मिळणार, पण त्यांना ठोस उत्तर कोणीच देत नाही. म्हणून खासदार बाप्पा, आता तुम्हीच सांगा यांना विमा कधी मिळणार, अशी चर्चा बीड जिल्ह्यात सध्या होताना दिसते आहे.